2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील इंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचं भूमिपूजन झालं। तेव्हा संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण होतं। स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणून ओळखलं जाणारं हे स्मारक आंबेडकरी चळवळीचा आणि भारताच्या अस्मितेचा केंद्रबिंदू ठरणार होतं। मात्र आज 2026 साल उजाडलं तरीही हे काम अपूर्णच आहे। 11 वर्षांच्या या प्रदीर्घ काळात सरकारने अनेकदा डेडलाईन्स दिल्या, पण स्मारकाची प्रतीक्षा आजही संपलेली नाही। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी नुकतीच या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतायत। प्रशासकीय दिरंगाई आणि देखरेख समितीचा अभाव यामुळे या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाचा वेग मंदावला असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। प्रत्यक्ष कामाचा विचार केला तर MMRDAच्या आकडेवारीनुसार स्मारकाचं एकूण काम 56% झाले असून मुख्य पुतळाचं काम केवळ 25%च पूर्ण झालंय। 350 फूट उंचीचा हा पुतळा 100 फुटांच्या चबुतऱ्यावर उभा राहणार आहे, म्हणजेच ही वास्तू 50 मजली इमारती इतकीच उंच असेल। गाझियाबादमध्ये शिल्पकार अनिल सुतार हे पुतळ्याचं काम पाहतायत, पण जागतिक परिस्थितीचा फटका यालाही बसलाय। आखाती युद्धामुळे धातूचा तुटवडा, LPG गॅसचे वाढलेले दर आणि कारागिरांची कमतरता यामुळे काम थांबलंय। धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला 1000 कोटींच्या आसपास असलेला हा खर्च आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। पण या तांत्रिक कारणांच्या पलीकडे एक मोठा राजकीय प्रश्न उभा राहतोय, तो म्हणजे हे स्मारक पूर्ण होण्यासाठी 2028-29 साल का उजाडणार आहे। राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर सरकारकडून जरी 2026 अखेरची तारीख दिली जात असली तरी जाणकारांच्या मते हे काम 2029च्या निवडणुकांच्या आसपास पूर्ण होईल असा अंदाज आहे। स्मारकाचं लोकार्पण निवडणुकीच्या काळात करणे हे एका मोठ्या वोट बँकला आकर्षित करण्याचं साधन बनू शकतं का, हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। आनंदराज आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे जर वेळेत नियोजन केलं असतं आणि एका सक्षम समितीकडे हे काम दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती। स्मारकाच्या उंचीत झालेली वाढ आणि त्यानंतर बदललेला पायाचा आराखडा यामुळे कामाला विलंब झाला। हे जरी तांत्रिक सत्य असलं तरी या विलंबाचा राजकीय फायदा कोण घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। हे स्मारक पूर्ण झाल्यावर केवळ पर्यटन वाढणार नाही, तर बाबासाहेबांच्या विचारांची एक जागतिक अकॅडमी इथं उभी राहील। ग्रंथालय, व्याख्यान वर्ग आणि ध्यान केंद्राच्या माध्यमातून इथून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जेव्हा 450 फुटांचं हे भव्य स्मारक उभं राहील तेव्हा ते समतेचं प्रतीक म्हणून जगाला दिशा देईल। मात्र श्रद्धेच्या या विषयावर राजकारण न होता हे काम लवकरात लवकर पूर्ण होणे हीच खरी बाबासाहेबांना मानवंदना ठरेल।